नमस्कार मित्रांनो, आमच्या गावठी व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. आज जायचं आहे कुठं जायचं आपल्या गावच्या नागड्या सरपंच. आता आम्हाला जायचं आहे उघड्या गावच्या नागऱ्या सरपंचाकडे. तर चला मग जाऊया. राम राम सरपंच साहेब. राम राम. आम्हाला असं ऐकण्यात आलं की तुमच्या गावचे लोक खूपच दारू पितात आणि तुमचा गाव जिल्ह्यामध्ये दारू पिण्यामध्ये पहिला नंबरवर आहे. तर तुम्ही याबद्दल का म्हणणार? 20 वर्ष झाले मी या गावचा सरपंच आहे. अजूनपर्यंत गावात एक दारूची बाटल सुद्धा नाही येऊ दिली. आणि हे गावातले लोक गावाबाहेरच्या भट्टीमध्ये जाऊन दारू पितात. ते भट्टी का नाही 4 गावाच्या सीमेवर आहे. त्या भट्टीचा रोजचा 3 लाखापर्यंत गल्ला आहे. तुमच्या गावातले लोक एवढे बिघडून राहिले आहे तर तुम्ही त्या भट्टीवर कारवाई काम नाही केली? कशी कारवाई करू? ते भट्टी का नाही माझीच हो. दुसरा प्रश्न, 20 वर्ष झाले तरी तुम्ही गावाचा विकासच नाही केला असे लोक म्हणताय. याच्यावर तुमचा का म्हणणं आहे? खोटं बोलताय लोक. कसं काय? तुले आता का सांगू? पहिलं नाही का गावातले लोक असे लांब लांब राहत होते. त्यांच्यापर्यंत छोटी मोठी गाडी पोहोचत नव्हती. म्हणून मी सगळ्यात पहिले एक स्कॉर्पिओ घेतली. आता मी त्यांच्यापर्यंत आरामात पोहोचतो. आता तुम्ही स्कॉर्पिओ घेतल्या, आता त्यांच्या समस्या ऐकण्यासाठी त्यांच्या घरी जाता का? स्कॉर्पिओ घेतल्यावर लोक घरी येऊ लागले. आता तू सांग, लहानचं घर बरोबर दिसते का? नाही दिसत ना. म्हणून मी डबल मजली घर बांधलो 10 रूमाचा. 10 रूमात एसी आहेत, कारण लोकांना गरमी नाही झाली पाहिजे. फ्रीज आहेत, ते थंड पाणी प्यावं म्हणून. सोफे आहेत, कारण ते सोफ्यावर बसून त्यांचे समस्या माझ्या समोर मांडावं. तरी पण लोक म्हणते सरपंचानं का केला. पहिले गावात 2-2 दिवसानं चोरी होत होती. म्हणून चोरी नाही व्हावी म्हणून घराभोवताल CCTV कॅमेरे लावलो. काऊन? कारण गावात चोरी नाही झाली पाहिजे. तरी पण गावातले लोक म्हणते सरपंचानं का केला. पहिले माझ्याकडे कीपॅडचा फोन होता. लोकांचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नव्हता, म्हणून मी आयफोन घेतलो. आता लोकांची समस्या मी स्पष्टपणे ऐकू शकतो. तरी पण गावातले लोक म्हणते सरपंचानं का केला. निघतो मग मी.